तुम्ही म्हणताल ही कोणती रेसिपी सोऱ्यामध्ये रवा घालून? तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. आपल्याला 2 कप कढईमध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 कप कढईमध्ये पाणी घालते आणि आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची आहे. आज आपण दिवाळी स्पेशल रव्यापासून छान असा एक पदार्थ पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता 2 कप पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर ज्या कपाने आपण 2 कप पाणी घेतलं होतं त्या कपाने आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. पाण्याला उकळी आली, मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि एकसारखा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. रवा घातला की आपल्याला भरभर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. शक्यतो आपल्याला या रेसिपीसाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता पाण्यामध्ये रवा घातल्यानंतर छान असं मी एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स केल्यानंतर 5 मिनटं आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता 5 मिनटं रवा मी छान अगदी व्यवस्थित हा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हा रवा थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं. तर आज आपण दिवाळी स्पेशल कोणतीही पूर्वतयारी न करता रव्यापासून चकली पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर रवा थंड झाला की त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घालायचा आहे. पाव चमचा आपल्याला हळद घालायची. खूप जास्त हळद घालू नका, नाहीतर डार्क कलर येतो चकलीला. त्यानंतर आपल्याला 1 चमचा धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे. जिरा पावडर घातल्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. थोडासा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. ओव्याने चकलीला छान अशी चव येते. ओवा घातला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 कप रवा घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला 2 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी मी आधी 1च कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. रवा शिजताना सुद्धा आपण या ठिकाणी मीठ वापरलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे बेताने मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 पळी भरून कोमट तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर दिवाळी स्पेशल मी खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. खुसखुशीत शंकरपाळी, बिना पाकाचे रवा लाडू, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर एकदा नक्कीच जाऊन पहा. तर या ठिकाणी मी परत 2 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला परत छान एक घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैलसर मळू नका, नाहीतर चकलीला काटे येत नाही. तर आपल्याला या ठिकाणी घट्ट पीठ मळायचं आहे. तर इथे पाहू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता रव्यापासून मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपण चकली पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे पाहू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी कोमट पाणी वापरायचं आहे. खूप जास्त गरमसुद्धा नाही, अगदी थोडंसं कोमट वापरायचं आहे. आणि पाहू शकता इथे पीठ अगदी छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी 1 कप पाणी घेतलं होतं, तर या ठिकाणी अगदी मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे. तर आपल्याला 10 मिनटासाठी हे पीठ साईडला ठेवायचं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर त्यामधला आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि एकसारखा केल्यानंतर आपल्याला सोऱ्यामध्ये हा गोळा घालायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी मळण्यासाठी सुद्धा अगदी हाताचा जोर लावते, त्यामुळे आपले पीठ घट्ट असल्यामुळे चकली अगदी छान खुसखुशीत होती. कोणतीही तुम्ही भाजणीची म्हणा किंवा पोह्याची चकली बनवणार असाल ना तर पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, म्हणजे छान या चकलीला काटेसुद्धा येतात आणि चकली खाण्यासाठी सुद्धा अगदी छान कुरकुरीत तयार होते. सोऱ्यामध्ये पीठ घातल्यानंतर या ठिकाणी मी चकली करून घेते. तर तुम्ही पाहू शकता छान असे चकलीला काटेसुद्धा आलेले आहेत. तर एकसारखे आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत. शेवटचं टोक आपल्याला अगदी हलक्या हाताने इथे चिटकवायचं आहे, खूप जास्त जोरात सुद्धा नाही. तर इथे पाहू शकता मी शेवटचं टोक चकलीला चिटकवलेलं आहे.
तर अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दुसरीसुद्धा चकली करून दाखवते। तुम्ही चकलीचा आकार मोठा किंवा छोटा तुम्हाला आवडेल त्यानुसार करू शकता। इथे मी थोड्याशा मोठ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा चकली या ठिकाणी मी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या करून घेते। तुम्ही जर एकदा ही रव्याची चकली केली ना तर नेहमीच याच पद्धतीने तुम्ही चकली करणार, एवढी मस्त कुरकुरीत ही रव्याची चकली तयार होते। तर अशाच पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथे मी चकल्या करून घेतलेल्या, अगदी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात ते। तर चकल्या करत असताना इथे मी एका साईडला तेल गरम करत ठेवलं होतं, तर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तर एकसारख्या चकल्या या ठिकाणी मी करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तेल गरम झाले की नाही कसं ओळखायचं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालायचं। पीठ लगेच वर आलं की म्हणजे समजायचं की तेल अगदी छान व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक एक चकली तेलामध्ये सोडायची आहे। चकली तेलामध्ये सोडताना गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅस बारीक करायचा आहे। चकली तळताना खूप जास्त घाई करायची नाही, बारीक गॅसवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। तर मी चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चमचा लावलेला नाही आहे। चकली तेलामध्ये थोडीशी वर तरंगली की त्यानंतर या ठिकाणी मी चकली पलटी करून घेतलेली आहे। पलटी केल्यानंतर दोन्ही साईडने सुद्धा आपल्याला कुरकुरीत ही चकली तळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही चकलीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान अशी चकली दोन्ही साईडने तळलेली आहे। चकली तळताना खूप जास्त घाई करायची नाही। चकली तेलामध्ये व्यवस्थित तळल्या गेली नाही तर चकल्या मऊ पडतात। त्यामुळे तेलामध्ये चकली सोडल्यानंतर गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहे, तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी मी दुसऱ्यासुद्धा चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत। तर ह्यासुद्धा चकल्या आपण छान अशा तळून घेणार आहेत। तुम्हाला दिवाळीची कोणत्या फराळाची रेसिपी पाहायला आवडेल ती मला नक्कीच कमेंट करून सांगा, ती रेसिपी मी तुमच्या संग नक्कीच शेअर करेल। तर एका साईडने तळल्यानंतर दुसऱ्या साईडने या चकल्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत आणि दुसरी साईडसुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे। तर पाहू शकता ह्यासुद्धा चकल्या छान अशा तळलेल्या आहेत। तर एका साईडला चकल्या काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते। तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या चकल्या करून आणि तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला चकली दिसण्यावरूनच समजत असेल की किती मस्त चकली झालेली आहे। चकल्यांना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि आपण जे पांढरे तीळ चकल्यांमध्ये वापरलेले आहेत ते सुद्धा अगदी ह्या चकलीमध्ये छान दिसतात आणि खूप जास्त या चकल्या तेलकटसुद्धा होत नाही बरं का आणि महिनाभर छान अशा कुरकुरीत राहतात। तर पाहू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी रवा चकली। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।